नमस्कार। आता सध्या आपल्या वडगाव शिरी भागामध्ये खराडी भागामध्ये जी पाण्याची टंचाई होतीये आणि ज्यामुळे आपल्याकडे पाण्याची कमतरता भासते खूप मोठ्या प्रमाणात। त्याचं मूळ कारण आपण जे काय सगळा अभ्यास केल्यानंतर आपल्याला जे समजलंय की लष्कर विभागातनं आपल्याकडे 70 MLD पाणी रोज सोडलं जातं, पण ते पाणी आपल्यापर्यंत पोहोचत नाही। ते का नाही पोहोचत? कारण की अशा प्रकारे हे आता आपण ताडेगुत्ताच्या इथं आहोत आणि ताडेगुत्ताच्या इथं हे अशा प्रकारे आपल्या इथे हे डायव्हर्जन मारण्यात आलेलं आहे आणि सेम डायव्हर्जन एक घोरपडीमध्ये आहे आणि एक ताडेगुत्ताला आहे। हे मेन एक्सप्रेस लाईन आहे। सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे हे 3 वर्षापूर्वी ही लाईन मारली गेली आहे। एक्सप्रेस लाईनला कायद्याच्या हे जे काय कायदे आहेत त्याच्या अनुसार एक्सप्रेस लाईनला तुम्ही मध्ये कुठलाही पॉईंट घेऊ शकत नाही, पण तरी काही अधिकाऱ्यांनी मिळून हा पॉईंट इथं घेतलाय आणि तुम्ही जर बघितलं तर जवळपास इथं आणि घोरपडी इथे जवळपास 1.5 लाख लिटर पाणी आपलं दिलं जातंय। आता या लाईनमधनं जवळपास दुपारी 3 ते संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत असं ते 4 ते 5 तासाचं त्यांना पाणी दिलं जातं, पण तरी पण इथले काही वॉलमॅन इथले स्थानिक घोरपडी भागातले हे वॉलमॅन कधी पण येऊन इथले वॉल फिरवतात। आपल्या मागणीने इथं हा बॉक्स बसवला होता, पण काल रात्री हा पण बॉक्स तोडण्यात आला होता। आता सकाळी आपण याचं परत काम केलंय। हा बॉक्स तोडून ह्याचे वॉल रात्री अपरात्री फिरवले जातात आणि त्याच्यामुळे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पाणी आपल्या टाकीपर्यंत येत नाही। पाणी आपल्या इथं येत नाही, पाणी टाकीपर्यंत चढत नाही, त्यामुळे व्यवस्थित पाणी पुरवठा पूर्णपणे होत नाही। तर मी याच्या माध्यमातून गेले अनेक दिवस आपण सातत्याने आपण पाठपुरावा करतोय। आमदार बापूसाहेब पठारे यांनी आपल्या विधान भवनामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या सोबत ही बैठक घेऊन जेवढे काय अधिकारी आहेत त्यांना सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की हे जे काही एक्सप्रेस लाईन आहे ही तुम्ही बंद करा। त्या एक्सप्रेस लाईनमधनं जे काही तुम्ही कनेक्शन घेतले ते पूर्णपणे बंद करा म्हणून असे त्यांना थेट आदेश देण्यात आलेले आहेत। येत्या 23 मार्चपर्यंत त्यांनी जर हे पॉईंट सगळे बंद केले नाही तर रणदिवे साहेब असतील, जगताप साहेब असतील, या सगळ्यांच्या नावाने आपण उपोषणाला बसणार आहोत। कारण की जर आपल्या हक्काचं पाणी जर कुठेतरी वळवत गेलं असेल आणि त्याच्यामुळे जर पाण्याच्या टाकीमध्ये पाणीच चढत नसेल तर मग हे सगळ्या गोष्टी होतच राहतील। आपल्याला पूर्णपणे आहे तसा पाणी पुरवठा होण्यासाठी ही आपली प्रमुख मागणी आहे। बऱ्याच लोकांना या गोष्टी माहीत नाही, काहीतरी राजकीय आरोप प्रत्यारोप करत राहतात आणि सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं आहे, गेले 5 वर्षामध्ये 5 वर्षाच्या अगोदरपासून जर आपण पाहिलं तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांची सरकार आहे आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार असताना यांनी कुठलं बजेट टाकून कुठं नवीन लाईन जोडल्यात आणि कुठं नवीन ड्रेनेजची लाईन पण टाकल्यात। आज बैठी घरांचे 4-4 मजली झालेत आपल्या भागामध्ये। एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे, कुठं यांचं 25 वर्षासाठीचं कुठलं काही टाउन प्लॅनिंग होतं का? गेले 5 वर्ष जरी यांनी नवीन कुठं लाईन जोडली का, नवीन लाईन टाकल्यात का? कुठलंही काम केलं नाहीये आणि आज सरळ बोट आपल्याकडे राजकीय आरोप प्रत्यारोप करत असतात। हा वास्तविक अभ्यास काही कोणाला माहीत नसतो, कुठलं पाणी काय डायव्हर्ट झालंय, गेल्या 3 वर्षापूर्वी त्यावेळेला कुठले अधिकारी होते, कुठले लोकप्रतिनिधी होते, कसे काय इथं पाणी आपल्या एक्सप्रेस लाईनवरनं गेलं, या सगळ्याचा अभ्यास व्हायला पाहिजे होता। पण येणाऱ्या 23 मार्चपर्यंत जे झालं ते झालं। येणाऱ्या 23 तारखेपर्यंत जर अधिकाऱ्यांनी हा पॉईंट्स बंद केले नाही तर त्यांच्या नावाने उपोषणाला बसून मग पुढे आम्ही काय प्रकारे आंदोलन करायचं ते आम्ही करू। धन्यवाद।